नमस्कार मैत्रिणींनो. आता ईश्वरीचं एक नवीनच रूप अर्णवला बघायला मिळणार आहे. रब ने बना दी जोडी असंच काहीतरी होणार आहे. ते तर ईश्वरीच्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी असते आणि त्या निमित्ताने ईश्वरी आणि अर्णव त्यांच्याकडे आलेले असतात. ईश्वरी आणि अर्णव घराची सजावट करत असतात आणि ईश्वरी सारखं अर्णवकडे बघत असते. अर्णव म्हणतो, ईश्वरीजी तुम्हाला आज असं काय झालं आहे मला काहीच कळत नाही. तर ईश्वरी म्हणते, कळत आणि दोघांची मजाक मस्ती चालू असते. ईश्वरी पूर्णपणे आता अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे. अर्णवलाही हळूहळू कळते, पण अर्णवला ईश्वरीकडून जाणून घ्यायचं आहे की तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही. तिथं संध्याकाळी आता पूर्ण बड्डेची तयारी होते, पण ह्याच ठिकाणी एक खूप मोठा धमाका होतो. तो म्हणजे बड्डेचा केक वगैरे कापून झाल्यावरती अर्णव ईश्वरी आईबाबांना ॲनिव्हर्सरी विश करतात आणि त्यांचा नमस्कार घेतात. त्यावेळेस असा काही चमत्कार होतो की ईश्वरीच्या बाबांचे जे पॅरलेसमुळे हाताला जीव वगैरे नसतो ते हात अलगद उचलतो आणि त्या दोघांच्या डोक्यावरती ठेवतात. म्हणजे आता ईश्वरीच्या वडिलांच्या हातपायाची हालचाल होत आहे. त्याचबरोबर आता ईश्वरीच्या वडिलांची वाचासुद्धा रिटर्न येणार आहे आणि ईश्वरीच्या वडिलांची एकदा की वाचा रिटर्न आल्यानंतर राकेशचं जे काही सत्य आहे ना ते लवकरच घरामध्ये सर्वांना सांगणार आहे. तर आता पुढील भागामध्ये आता ईश्वरीचे वडील पुढे नेमके काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.